श्री गणेश पुराण व्यासांना गणपतींचे वरदान अध्याय 149 व 150। श्री गणेशाय नमः। व्यासांनी ब्रह्माजींना विचारले, हे विधाता, कोणी म्हणतात गजाननांनी वरेण्य राजांचा पुत्र म्हणून अवतार घेतला आणि तिथेच गजमस्तक प्राप्त झाले, तर तुम्ही म्हणता त्यांनी पार्वतीच्या उदरी जन्म घेतला आणि त्यांना पहिल्यापासून शुंडा होती, हे कसे? ते म्हणाले, महर्षी, गजाननांच्या लीला, त्यांचे सामर्थ्य आणि कार्य हे सर्व अगाध आहे, अनंत आहे। त्यामुळे त्यांचे चरित्रही अनेक प्रकारे वर्णन करण्यात आलेले आहे। मंत्रशास्त्रामध्ये त्यांचे ध्यानमंत्रही पुष्कळ आहे। पुराणांमध्ये वर्णन करण्यात आलेल्या त्यांच्या कथांमध्ये कालपरत्वे विविधता दिसून येते, पण असे असले तरीही त्यांच्या लीलांविषयी मनात विकल्प येण्याचे काहीच कारण नाही। गजाननांचे कर्तृत्व कल्पनातीत आहे। सद्भाविकांच्या बाबतीत ते आजही कल्याणप्रद लीला करतच आहेत आणि पुढेही करत राहणार आहेत। कालांतराने कलियुग येईल, लोक आचारभ्रष्ट होतील, त्यांना यज्ञयागादी कर्मांचे विस्मरण होईल, सर्वत्र अधर्माचे प्राबल्य वाढेल, देव गणरायांना शरण जातील, तेव्हा गणपती धूम्रवर्ण नावाने अवतार घेतील आणि स्वसामर्थ्याने मोठे सैन्य उत्पन्न करून दुष्टांचा व म्लेच्छांचा संहार करतील। कलीच्या प्रभावाने पर्वतांमध्ये आणि गुहांमध्ये निवास करणाऱ्या साधूजनांची आणि ब्राह्मणांची श्री गणेश पुन्हा प्रतिष्ठापना करतील, लोकांना सत्प्रवृत्त करून धर्म उन्नत करतील, त्यानंतर कृतयुगास प्रारंभ होईल। अशा प्रकारे ब्रह्माजींनी व्यासांना संपूर्ण गणेश पुराण सांगितले। ते पुढे म्हणाले, महोदय, आता तुम्ही गणेशांची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घ्या। त्यांच्या कृपाप्रसादाने आरंभलेल्या कार्यात तुम्हाला निश्चित यश मिळेल। माझे आशीर्वचन सदैव तुमच्या पाठीशी आहेत। त्यांच्या उपदेशानंतर व्यासांनी पवित्र स्थानी एकांतात 12 वर्ष दृढ भावाने तपश्चर्या केली। त्यांच्या आराधनाने प्रसन्न झालेल्या गजाननांनी सगुण साकार रूपात प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले। त्यांचे तेजस्वी रूप पाहून महर्षी व्यास भयभीत झाले। तेव्हा गजाननांनी व्यासांना अभय दिले व म्हणाले, हे ऋषीवर्य, तुम्ही 12 वर्ष ज्याची आराधना करत आहात, तोच मी गणपती तुम्हाला वरदान देण्यासाठी इथे आलो आहे। माझ्या कृपेने तुमच्या मनातील भ्रांती नाहीशी होईल, तुम्हाला माझ्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान होईल। तुम्ही महाज्ञानी आहात, म्हणून तुम्हाला नारायण या नावाने संबोधले जाईल। तुम्ही अक्षय कीर्तिवान व्हाल। अशा प्रकारे वरदान देऊन गणपतींनी व्यासांच्या हृदयस्थानी प्रवेश केला। त्यांच्या प्रसादाने त्यांना ग्रंथनिर्मितीसाठी विलक्षण प्रज्ञा प्राप्त झाली। आपल्या तपश्चर्येच्या ठिकाणी त्यांनी एक सुंदर मंदिर बांधले, त्यात गणेशाच्या मनोहर मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली। नंतरच्या काळात विधींमुखातून श्रवण केलेले गणेश पुराण त्यांनी आपले शिष्य वैशंपायन यांना सांगितले। त्यांनी लोककल्याणार्थ ते गणेश पुराण भूलोकात प्रकट केले। श्री गणेश पुराण अध्याय 149 व 150 समाप्त। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।